बाबू आसाम आहे इथं बस.
प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा सुंदर असा सर्वांच्या पाठांतरातला 4 चरणाचा अभंग। या अभंगातून आपल्याला लक्ष्मण महाराजांनी काय सांगितलं हे आपल्याला या अभंगातून हे समजून घ्यायचं आहे। तर सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताने नेली। सद्गुरूने कोणावर कृपा केली, कशी केली? आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय। लक्ष्मण महाराज खरंच निर्भय झाले का आणि त्यांनी गुरुपाय बळकट धरले का हे आपण बघणार आहोत। आनंद झाला माझ्या भारी, साठवे ना हो अंतरी। आपल्याला एवढा आनंद झाला की ते गगनात साठवला नाही। सद्गुरूने कोणावर कृपा केली, कशी केली? सद्गुरूने लक्ष्मण महाराजांवर कृपा केली। लक्ष्मण महाराजांचे गुरु प्रसिद्ध महाराज। तर लक्ष्मण महाराजांवर गुरुकृपा कशी झाली? तर लक्ष्मण महाराजांनी 12 वर्ष साखरखेडा येथे गुरुची सेवा केली, म्हणून लक्ष्मण महाराजांवर गुरु प्रसन्न होऊन लक्ष्मण महाराजांवर कृपा झाली। नाहीतर आपले पहिले गुरु म्हणजे आई बाबा। आपण आज बघत आहोत की आजची तरुण पिढी कशी आई वडिलांना घराबाहेर हाकलून देतात, वृद्ध आश्रमात टाकतात। तर असं व्हायला नाही पाहिजे। तर हे तरुण पिढी काहून वृद्धाश्रमात टाकतात? काही भार आहे का आई वडिलांचा? त्यांना 2 पोळ्या दिल्या, खाल्लं तर बस झालं, आहे का? मग का बरं वृद्धाश्रमात टाकतात, घराबाहेर हाकलून टाकतात? तुमचं तुम्ही वेगळं राहा, भांडणं करतात। का बरं भांडणं करतात? कारण की त्यांना आई वडील नकोसे वाटतात। का नकोसे वाटतात? लहानपणापासून त्यांनी त्या लहान बाळाला मोठे केले, त्यांना शिकवलं, तरी पण ते त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर काढतात। ज्यांना आई वडील नाही त्यांना आई वडिलाचं दुःख विचारा। तर आई जर घराचं छत असलं तर वडील हे पाया आहे। तिच्यावर एक सुंदर असं गीत आहे, मी तुझ्यासाठी जीवन जाईले,
हे होता मुलगा होता, त्याला वडील नव्हते. लहानपणापासून त्याला त्याच्या आईनं मोठं केलं आणि ते मोठा साहेब झाला. आणि ते मग त्याच्या आईला म्हणाला की आई, मला पुढील शिक्षणासाठी मला पुण्याला जायचं आहे. आईने त्याला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. तो पुण्याला गेला, शिकला, नोकरीत लागला. आईकडं एका झोपडीत मी राहत होती. कोणाच्या घरी जायचं, मागून आणायचं, खायचं. मग लहानपणी ना त्याच्या ते शाळेत जाताना सायकलवरून पडलं होतं. तर त्याचा एक डोळा आंधळा झाला. तर त्याच्या आईने त्याला एक डोळा काढून दिलता आणि त्याच्या आईला डोळा असा मोठा सुजलेला दिसायचा. मग ते जसं जसं मोठं झालं त्याने त्याची आई काही कार्यक्रम असला तर गुरुजी त्याला म्हणायचे तुझ्या आईला घेऊन ये. तर तो म्हणायचा ठीक आहे. गुरुजी ना डबल विचारलं तुझी आई आली नाही का? नाही, माझ्या आईला दुसरं काम होतं म्हणून आलं नाही. मग एके दिवशी मग काय झालं, एक दिवशी मुलाने डब्बा नेला नाही शाळेत. त्याची आई डब्बा केला आणि आईने नेऊन दिला. तर मुलाने काय केलं म्हणतो, डब्बा फेकून दिला आणि म्हणाला की तू माझ्या शाळेत यायचं नाही. अरे तुला तुझ्या आईनं त्या शाळेत टाकलं आणि तू तिलाच म्हणाला की डबल माझ्या शाळेत येऊ नको. पण आई ही मायानं कधीच राग मानून घेत नाही मुलाचा. ती आई घरी गेली, मुलगा शाळा सुटल्यावर घरी आला आणि आईने विचारले की तू किती नंबरला आलास शाळेमध्ये? तर मुलगा बोलच ना आईला. आईने स्वयंपाक केला, मस्त गरम गरम पोळ्या, भाजी केला. मग मुलाला म्हणाली आई जेवण कर. मुलगा जेवण करा ना. आईला वाटलं काय झालं काय नाही. मग आई म्हणाली डबल तुझ्या शाळेत येत नाही, जेवण कर. मग मुलाने जेवण केलं आणि मुलगा झोपी गेला. मग आई विचार करू लागली की आता शाळेची फी कशी भरायची. विचार करू लागली. मुलगा उठला, आईला म्हणाला आतापर्यंत जागी आहेस तू, काहून झोपे ना का? मग आई म्हणाली हो झोपणारच आहे, थांब जरास. मग आई पण त्याच्या बाजूला झोपली. आईने मग त्याच्या अंगावर पांघरण टाकलं. तर मग डबल त्यानं पांघरण फेकून दिलं. मग आई म्हणाली आई आपली झोपी गेली. मग ते झोपी गेला. मग सकाळी उठला आणि एक त्याला चिठ्ठी सापडली. एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीनी एक काय लिहिलेलं होतं, डॉक्टरचं ते डोळा काढून गेल्याचं हे होतं पावती. त्यानं वाचली, त्यानं कळलं नाही तेव्हा. मग त्यानं ती त्याच्या जवळ ठेवली आणि मग तो पुण्याला गेला. ऑफिसर झाला, मोठा ऑफिसर झाला. मग आईला विसरून गेला. आई मग एका झोपडीत राहायची. घर सगळं इकून टाकलं त्याच्या नादात, फीच्या नादात घर इकून टाकलं. मग एका गावाच्या बाहेर झोपडी बांधली. आई झोपडीत राहू लागली. मुलाचा फोन नाही, काही नाही. मग त्याचं लग्न झालं, लेकरं झाली त्याला. मग त्यानं लग्न झाल्यावर मग त्याने ते कुठेतरी गावाला जाऊ लागले. गावाला जाताना त्यांच्या कारचा ऍक्सिडेंट झाला. कारचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा दुसरा
तर म्हणतात ना, केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली या कर्माचे भोगावे ते फळ, केली या आईचं ऐकलं नाही. मग तुम्ही जर तुमच्या गुरुचं ऐकलं नाही, तुमच्या संग वाईट होणारच. तुम्ही दुसऱ्या संग वाईट केलं, तुमच्या संग वाईट होणारच. ते कोणी असो, आपली आई असो, बाबा असो, दुसऱ्या संग वाईट केलं, आपल्या संग वाईट होणारच. म्हणून चांगले कर्म करायचे. चांगले कर्म करत असताना किती पण अडचणी, किती पण आज मदत मी येतच. म्हणून शिवार आणि त्याला दवाखान्यात नेलं. त्याच्या बायकोला काय झालं होतं बरं. त्याच्या बायकोनं दवाखान्यात नेलं त्याला. आणि डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर, हे माय हजबंड, माझ्या नवऱ्याला काही करा, किती पैसे लागतील मी तुम्हाला पैसे देतो, पण माझ्या पतीचा, माझ्या नवऱ्याचा डोळा मला वापस आणून द्या. पण एकदा गेलेली वस्तू वापस येते का? आता जर म्हणाला आम्ही की बुवा एक गरीब माणूस होता, त्याचा डोळा गेला, तर तुम्ही काढून देणार आहे काय? नाही. डॉक्टर म्हणाला तुम्हाला एक डोळा द्यावा लागेल, नाहीतर मी म्हशी चालवतो. म्हणून ती बाई म्हणाली, नाही, म्हशीचा नाही, माणसाचाच लावा, पैसे द्यायला तयार आहे. लगेच ते बँकेचं हे काढलं, चेक लिहू लाख 2 लाखाचा. डॉक्टर म्हणे तुम्ही किती पैसे देसाल ते येत नाही म्हणे. मग त्याच्या आईला कळालं की बातमी की बा तुमच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला आणि ते दवाखान्यात भरती आहे, डोळा गेला. त्याच्या आईलाही कळतच. एक गावात तुमच्या गावात गेली पट. त्या बाईला काय कळते? पहिल्या लोकांना काय करायचं, लिहिणं नाही वाचणं. 2-4 पोराजवळ गेली तरुण, म्हणाली मला पुण्याच्या गाडीत बसून द्या, माझ्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. मग त्या बाईला गाडीत बसून दिलं. त्या लेकरांनी
माणसांनी गाडीत बसून दिलं आणि ती पुण्याला गेली. पुण्याला गेल्यावर ती दवाखान्यात गेली आणि डॉक्टरला म्हणाली की हे माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला माझ्या डोळ्यात काढून बसवा. तर डॉक्टर म्हणे असं नाही बसू शकत. यांच्या पत्नीला नका बोलू म्हणे, माझ्या डोळा काढा म्हणे, मी सांगाल म्हणे, मी त्याची आई आहे म्हणे. मग डॉक्टरने ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं दोघायला पण. तिचा मुलगा व्यवस्थित होता. मग ऑपरेशन थिएटर मध्ये आईचा डोळा काढला आणि मुलाला बसवला. आई तिथं थांबली नाही, कारण की डबल जर पाहिलं तर मुलाला वाईट होते. आई निघून गेली. ते डोळ्यातून रक्त निघालं. डॉक्टर थांबवायचा प्रयत्न करायला, सिस्टर थांबवायला, थांबायचं नावच गेलं नाही. पळत सुटली, रेल्वे स्टेशनवर गेली. ते म्हणतात ना, मनाचे डोळे पाहतात. आपले डोळे नसले तरी मनाचे डोळे पाहतात. ती बरोबर वाट दाखवतात आपल्या गावाकडे जायची. एक आंधळा माणूस असला त्याला बरोबर कळते कोणचं कुठं आहे, काय कुठं आहे. ती बाई रेल्वे स्टेशनवर गेली, म्हणजे अलीकडेच होती आणि डोळा बसवला, सगळं झालं. ते मग त्या पोराला शुद्धी आली, शुद्धीवर आला ते पोरं. मग त्याची बायको आली. मग म्हणाली डॉक्टरला की डॉक्टर की माझ्या नवऱ्याला डोळा कोण दिला. डॉक्टर म्हणाला एक बाई होती म्हणाला, ती म्हणू लागली माझी आई, माझा मुलगा आहे. त्या मुलाला तेव्हा समजलं नाही. मग म्हणाली ती कुठं आहे बाई. मग डॉक्टर म्हणाले तेव्हाच गेली, त्या डोळ्यातून रक्त निघू लागलं तरी ती थांबली नाही. मग म्हणाली काही वळकट सांगा, वळकट तिले. मग म्हणे ती एका डोळ्यानं असं एक डोळा तिचा फुगलेला होता. मग पोरग अचानक उठलं. आई म्हणून जोरात हाक मारली. आई रेल्वे स्टेशनवर पोहोचली. आणखी मग गाडी आली झोणार की आई रेल्वे स्टेशनच्या पटरीवर पडली आणि आईचा चुरा झाला. आणि मग झाल्यावर मग गावाकडे गेला तो आईला भेटायला. आई गावाकडे नव्हती. तेव्हा जर त्याने सेवा केली असती आईची तर आता पश्चाताप करायची पाळी आली नसती. पण तेव्हा सेवा केली नाही. म्हणून आता फळ भोगाचं काम पडेल. आई वडिलांची सेवा करायची म्हणजे देवाची सेवा करणार. तर सद्गुरूने कृपा केली. सद्गुरूने कोणावर कृपा केली, कशी केली, या सर्व अभंगात आपल्याला भावार्थ समजून घ्यायचा आहे. तरी आपण पुढील भागाकडे वळूया. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताई नेली. सद्गुरूने कोणावर कृपा केली, वाल्मिक ऋषीवर नारदाने केली. वाल्मिक ऋषीने रामायण घडायच्या अगोदर रामायण लिहिलं. तर त्यांच्यावर कशी कृपा झाली. तर हे वाल्मिक ऋषीचा प्रमाण आपण तुम्हाला दृष्टांतामधून सांगतो. दृष्टांत सांगितलं की सिद्धांत कळतो. एक फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. ती वाल्मिक ऋषीची. वाल्मिक ऋषी हा शिकारी होता, डाकू होता. ते जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मारून त्यांच्या जवळचे पैसे, सोनं नाणं हे लुटून घ्यायचा आणि बायकोला घरी नेऊन द्यायचं. आणि त्याला एका माणसाला
दिवसातून ते 5-6 माणसाला मारायचं. एका माणसाला मारलं की एक खडा उचलायचा. असे त्यांनी 7 रांडण भरले. बरं, पाप करायचं तर लिमिट मध्ये करायचं. एवढं पण पाप करायचं नाही की ते उलटून द्या. तर त्यांनी तेवढे पाप केले, त्याचं कल्याण झालं. वाल्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. तर एक दिवस त्या जंगलावरून नारद जाऊ लागले. नारद मुनीला समजले की बुवा या जंगलामध्ये एक वाल्याकोळे नावाचा शिकारी राहते. मग तो नारद मुनी पण खाली उतरले जंगलात आणि जाऊ लागले. नारद मुनीच्या हातात इना आणि चुनचुना म्हणू लागले, श्रीमन्नारायण नारायण रस्त्यात भेटला आणि म्हणाला नारदाला की तुमच्याजवळ ते धन आहे, पैसा आहे, ते मला द्या. नारद म्हणाला माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे हिना आहे, तोंडात नामस्मरण आहे, माझ्याकडे दुसरं काहीच नाही. मग वाल्मिक ऋषी वाल्याबाळ म्हणाला तुम्ही तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्हाला मारून टाकेल, धमकी देऊ लागला. मग नारद म्हणाले की तुला पैसा कमवून तुला संगती देणार असतो. मग वाल्याबाळ म्हणाला तुम्ही अशी कशी बोलाय. मग नारद म्हणाले तू एवढं करायला ते कोणासाठी करायला. ते म्हणाला बायकोसाठी, लेकरासाठी, आई वडिलांसाठी. तेव्हाचे डाकू पण आई वडिलांचा मान करायचे. आता मग म्हणा तू कोणासाठी करायला एवढं. त्याने सांगितलं यायच्यासाठी करायला. नारद म्हणाले मी इथंच थांबतो, तू घरी जाय आणि तू तुझ्या लेकरायला, बाळायला, बायकोला त्याला जाऊन विचार की बुवा मी एवढं तुमच्यासाठी पाप केलं, हिच्यातलं माझा अर्ध पाप तुम्ही घेता का. मग वाल्याबाळ म्हणाल मला गॅरंटी नाही म्हणला, तुम्ही जर पळून गेले तर मला गॅरंटी नाही. मग वाल्याबाळ मग नारद म्हणाले तुला विश्वास नाही ना, तुला खरंच विश्वास नाही ना. त्या झाडाला मला गच्च बांधली. मग असं झाड होतं मोठं, त्या झाडाला बांधलं, गच्चच्या गच्च बांधलं, असं गोळा म्हटल्या आणि भारत काहीच म्हणाल नाही त्याला. मग तो घरी गेला. पहिल्यांदा त्याच्या बायकोला जाऊन विचारले. पहिल्यांदा कोणी बायकोला विचारते. मग त्याच्या बायकोला जाऊन विचारला आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी एवढं पाप केलं, मी तुझ्यासाठी एवढं पाप केलं, तिच्यात तू अर्ध पाप घेत का. हे बघा एक असं आहे आपल्या ह्याच्यात
आपल्या जीवन 84 लक्ष जन्मफलक असं आहे. माणसानं पुण्य कमवलं तिच्यात अर्ध पुण्य बायकोच झालं. हा, आणि ते बायकोनं पाप केलं तिच्यात अर्ध पाप नवऱ्याले. कसं उलट केलं देवानं. मग विचारलं बाळांना की मी आतापर्यंत तुझ्यासाठी एवढं पाप केलं, एवढं लोकांना मारलं, जीव हत्या केली मी तुझ्यासाठी. तू माझा अर्ध पाप घेशील का? मी तुला पैसा आणून दिला, ते लागलं ते आणून दिलं, सोनं आणून दिलं, नाणं आणून दिलं. ती म्हणाले तुमचं कर्तव्य आहे मला पाळायचं, मी कशाला तुमचं पाप केलं? वाल्या गोळा म्हणाला असं कसं, तुझ्यासाठीच केलं सगळं. मग म्हणाला बर. त्याच्या पोराकडे त्याला 2 पोरं होते. पोराला म्हणाला की मी आतापर्यंत तुमच्यासाठी एवढं पाप केलं, तुम्ही माझं अर्ध पाप घेसाल का? पोरं म्हणाले नाही नाही, आम्ही घेऊ शकत नाही. तुमचं आत्ता आम्हाला पाळायचं काम आहे, आता तुम्ही मतदार झाल्यावर आमचं तुम्हाला पाळायचं काम आहे. तर मग पाल्या गोळ्या म्हणाला सगळेच नाही म्हणाले. मी माझ्या आईबाबाला विचारतो, आईबाबा तरी घेतील. मग आईबाबाकडे गेला आणि म्हणाला आई बाबा, मी आतापर्यंत तुमच्यासाठी एवढं पाप केलं, या लोकांना जीव हत्या करून 7 रांना भरली, तुम्ही माझा अर्ध पाप घेणार का? मग आई म्हणाली हे पाय, तू लहान होता तेव्हा आम्ही तुला पाळलं, आता आम्ही म्हातारे झालो, आता तुझं आम्हाला पाळायचं काम आहे. तू काही कर, तू मार कोणाले, चांगलीकडून कमाव वाईटकडून कमाव, ते आमचा प्रश्न नाही. तुझे काय काम आहे? आम्हाला जगवणं. ते तर आम्ही 2 दिवसाचे ते तर आम्ही जगलो, आमचे काय 5 वर्ष झाले की आम्ही मरतो. वाल्मिक ऋषीचे आई बाबा म्हणले. मग वाल्मिक ऋषी पळत गेला नारद मुनीकडे. नारद मुनी चुकलं म्हणू लागले आणि वाल्या कोळ्या म्हणाला. नारद म्हणाले आता माझी दोरी खोल की वेदना होत आहेत मला. वाल्मिक ऋषीने पटपट दोरी खोलली. असं लाल भडकाम झालं नारद मुनीचं. आणि म्हणाल मग हे वाल्या गोळ्या म्हणाला की आता मी एवढं पाप केलं, आता मला याच्यावर काही उपाय? नारद मुनी म्हणाले हिच्यावर एकच उपाय, नामस्मरण कर. मग नामस्मरण कर म्हणले. वाल्या गोळ्या म्हणाला नामस्मरण म्हणजे काय ते तर मला माहित नाही. वाल्मिक ऋषी म्हणले नामस्मरण म्हणजे देवाचं नाम. देव म्हणजे काय? अरे देव म्हणजे या सृष्टीचं पालन करता असं का? बर, देवाचं नामस्मरण कसं करायचं? मग नारद मुनी म्हणाले राम म्हण. त्याले राम करायचे. मग नारद मुनी म्हणाले त्याला मरा म्हण. मग ते वाल्मिक ऋषी म्हणाले मरा 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 मरा. मराचा उलटा शब्द राम. मग मराचं राम झालं आणि राम झालं. मग त्याचं भजन सुरू झालं. जय राम श्रीराम जय जय राम जय राम जय राम जय राम
तोपर्यंत तुला वापस येऊन दाखवत नाही ते तर तू इथून हलायचं पण नाही. मग वाल्मिक ऋषी बसले. पण त्यांचं दररोजचं काम काय? लोकायला मारायचं. त्याची ती आदत चालली नाही. त्याचं ध्यान भटकायला इकडं पाय तिकडं पाय इकडं पाय तिकडं पाय. मग नारद म्हणजे डबल आली. लगेच उठले. मी आली मी उठलो. उठणार नको मग म्हणले तू नामस्मरणच केलं नाही तर तू उठलाच कसं? असं पण आहे तसं पण आहे. आता जर तू नामस्मरण केला नाहीस तर आता मी तुला मारतो. आता मग वाल्या गोळ्याचे ते गुरु होते. आता गुरुने ते म्हणलं ते शिष्याला गुरुवर हात उचलता येत नाही, मारून टाकतो म्हणले तुला. मग वाल्मिक ऋषी बसले डबल डोळे लावले. राम राम चालू केली साधना. आणि साधना सुरू केली आणि नारद मुनी गेले निघून. आणि मग नारद मुनी त्यांच्या कामात लागले. मग 12 वर्ष त्यांनी राम राम त्यांचा जप चालूच होता. 12 वर्ष झाले नारद मुनीला आठवलं नाही. मग नारद मुनी सहज त्या जंगलातून जाऊ लागले. जाता जाता त्यांना एका जागून राम राम ऐकू येऊ लागला आवाज. ते इकडे तिकडे पाहिले काहीच नाही. इकडे तिकडे पाहिले तरी काहीच नाही. मग कुठून आवाज द्यायला कुठून आवाज द्यायला कुठून आवाज द्यायला. मग एक वारूळ त्याच्या अंगावर वारूळ जमलं. 12 वर्ष म्हणजे वारूळ झालं मातीचं. आणि मग वाढून झालं. मग नारद मुनी गेले तिथं आणि वरून एक छिद्र होतं. त्यांनी पाहिले आतली दिव्य ज्योत जळाली. ध्वनी ऐकू येईल. मग नारद मुनीला आठवलं की बा आपण एका डाकूला शिकारीला आपण सांगितलं होतं की राम नाम जप कर. त्यांना सगळं आठवलं. त्यांनी लगेच झाडं झुड सांगितलं आम्ही दररोज करायला काय थाळू नाही. तसं भाऊ नाही. मनातून शांत स्वभावाने नामस्मरण करायचं. दररोज 5 मिनिटं जरी नामस्मरण केलं तर आपलं मन साफ होते. म्हणून दररोज नामस्मरण करायचं. आणि सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताई नेली, याचा तुम्हाला सिद्धांत पटवून दिला मी. म्हणून लक्ष्मण महाराज पहिल्या जन्मात
पहिला चरणातलं समजलं ना का नाही? हा शिवाय आता झालो मी निर्भय बळकट धरले गुरु पाय. निर्भय कसं होते माणूस? निर्भय कसा होते त्याला आपण कोण आहोत ते पण कळत नाही. आपण कोण आहोत ते पण कळत नाही. असं निर्भय झालं पाहिजे है का नाही? एक धनगर होता. धनगर तो धनगर दररोज आपल्या बकऱ्या मेंढ्या घेऊन जंगलात जायचा. जंगलात जायचा आणि त्यांना चारून वापस घरी आणून कोंडून द्यायचा. एक दिवस काय झालं, जंगलात गेला आणि तो एक वाघाचं छावा, लहान छावा, छावा म्हणजे समजते ना, बछडा, ते घेऊन आला. त्याला वाटलं ती मांजरच आहे काय, त्याला वाटलं ती मांजरच आहे काय. त्या वाघिणीने झालते 3 पिल्ले. तर एक पिल्लू ते निघून आले, काढून घेतलं त्या भावाने. आणि मग त्याला संगती कशाची घडली? संगती बकऱ्याची. बकऱ्याची घडल्यामुळे ते बकरीच झाला आता मेंढा. आणि त्या ते मोठा झाला, तसा तसा मोठा व्हायला त्या माणसाला कळालं की बाई वाघ आहे. त्या वाघ आहे म्हणा तर ते दरकाळी द्यायला नाही ना, मेंढ्या पण करायला. जर त्या दरकाळी दिली असते तर ते माणूस भिला असता. पण ते मग त्या माणसाला समजलं की याला वाघ म्हणायचंच नाही, आता सिंह म्हणायचं नाही, वाघ म्हणायचंच नाही. त्याला आता मेंढ्या मेंढा 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 म्हणायचं. मग त्याला मेंढा म्हणून हाक मारायचं दररोज. मग त्या सिंहाला त्याला काय माहित, ते सगळ्यात वेगळा दिसायचा, सगळं त्याला माहित होतं. पण त्याला संगती कोणाची घडली? शेळ्याची. म्हणून संगती कशी कोणाची करावी? संगती करावी सदा संगती कोणाची करावी? सज्जनाची करावी. तर आपण जर मेंढ्याची संगती केली, गाढवाची संगती केली, गाढव बरोबर आहे का नाही? याच्यावरून एक दृष्टांत आठवला बघून. एक बाई होती, त्या बाईचा नवरा दारू प्यायचा आणि त्या बाईला 2 लेकरं होती लहान लहान. तिचा नवरा घरी आला संध्याकाळून तिला ले मारायचा. ती बाई त्रास सहन करायची नाही आणि ती दूर एका जंगलात जाऊन राहू लागली. झोपडी केली, जंगलात राहू लागली.
आणि ते आजूबाजूचे घर होते त्या घरी जायची काय मागून आणायची आपल्या लेकराला खाऊ घालायची आपण खायची. ते लहानच होते आणि एक दिवस काय झालं ती जेव्हा मागायला गेली खायासाठी गावातनी तर एक अस्वल माहिती आहे ना अस्वल त्याच्या आवाज केसर आहे त्याचं झुंड आलं तिकडून आलं आणि एका पोर आले दातात धरलं खाल्लं नाही बरं त्याला दातात धरलं आणि संग घेऊन गेलं आणि एक पोरग होते तिथंच एक पोरग जे लढायला सांगूच नका ले लढायला ते आणि मग एक राजा आला त्या राज्याचा राजा आला आणि त्या लेकराला घेऊन निघून गेला आणि मग त्याची आई आली पाहिली माझी लेकरं काय पाहिजे लेकरं कुठे गेली लढाई आजूबाजूला विचारलं नाही माहित नाही मग त्या अस्वला सगळं नेलेलं पोरग मोठं झालं त्या अस्वला नेलेलं त्या अस्वलामध्येच राहू लागलं अस्वला सारखं चालायचं चालायचं ते केस वाढवली त्यानं मोठी केस मग ते राजाला नेलेलं पोरग होतं ते मोठा मग राजा झाला राज्य आहे त्याचं मोठं मग एक दिवस ते राजा शिकारीला आला राजाचं एक असतेच बघा शिकार करतेच राजा लोकांना शिकारले करा वाटते मग ते शिकारीला गेला आणि त्याला आधी पण दिसलं ते बळ कसं आहे मग ते राजा म्हणाला आज आता शिकार करायचाच हे दोघं कोण होते भाऊच होते राजा म्हणाला शिकार करायचाच जरा वेगळं दिसायला मग त्याला सैनिकांनी पकडलं सगळ्या अंगावर त्याच्या हे टाकलं मग झाले महिना झाला तो माणसावानीच करायला लागला ना पिशावानी उभं राहिलं ते मग त्याचे केस कापले तसं येड्यावानीच करायला जरा त्याने नख कापले पंजे मारू लागले नख कापले आणि त्याचं आणखी धुतलं स्वच्छ केलं कपडे घातले त्याला आणि ते राजाचा त्याचा चेहरा मिळू लागला कारण की जुळे होते ते दोघं मिळू लागला हे काय वेळ मग काही जुन्या माणसाला विचारलं या मग जुने राहतात ना म्हातारे त्यांना विचारलं की काय कहाणी हे असं काय आहे आम्ही दोघं सारखे काऊन दिसतो मग ते एक माणूस होतो ते माणूस म्हणाला तुम्ही पहिले दोघं भाऊ होते एक भाऊ तुझा कुठे गेला कोणाला ठाऊक नव्हता आणि राजानं तुम्हाला इथं आणलं आणि तुझी आई लढली पडली तुम्ही सापडले ना मग तुम्ही हरपले एकमेकापासून वेगळे झाले तुम्हाला तुमचा पत्ता नाही आणि मग एक राजा झाला आणि एक अस्वल संगती कोणाची एकाले अस्वलाची घडली एकाला राजाची घडली मग तशी संगती घडली तशी परिणाम होतात आहे का नाही लक्ष्मण महाराजाला संगती कशी सज्जनाची घडली संजीवन समाधीस्थ असणारे जगद्गुरु प्रसिद्ध महाराज समाधीस्थ असणारे हजारो वर्षापासून समाधीस्थ असणारे ते परत आले समाधीतून बाहेर कशासाठी शिष्यासाठी मग कधी पण संगती ठेवायची तर सज्जनाची ठेवायची दुर्जनाची ठेवायची गुरु हे सगळ्याला वाईटाला असतात चांगल्याला असतात असुराला गुरु आहे सुराला पण गुरु आहे असुर कोण रावण आहे का नाही सूर कोण
देव. आता असुराचे पण गुरु असतात. तंबाखू खायला शिकवणारा गुरुच, भांडणं करायला शिकवणारा गुरुच है ना नाही. आता जर विषय घेतला तर एक लहान पोरगं काही तुला काहीतरी, मला आता इतकं कळलं आता तर तुला काहीतरी मागं असतं. मग लक्ष्मण महाराज म्हणाले, बर मला सदा सज्जनाची संगती असू दे असे म्हणाले. आणि मन्मथ स्वामीचं तसंच आहे. मन्मथ स्वामीला भेटायला महादेव आले. महादेव म्हणाले, मी तुझ्यावर खुश आहे, तुला ते मागायचं ते माग. आज तुला काही द्यायला तयार आहे. मग आपण जर त्या जागी असतो तर आपण काय मागितलं असतं? आपल्याला एक दिवस मागितलं असेल, त्यांनी एक दिवस मागितलं, आपण एक दिवस मागितलं असतं. खडखड लिस्ट मोठीच्या मोठी तयार करायची, एवढं पाहिजे आहे का नाही. मग लक्ष्मण महाराजांनी काय मागितलं? सज्जनाची संगती. मग मन्मथ स्वामींनी काय मागितलं? एक दिवस द्या मला, मी तुम्हाला उद्या सांगतो. उद्या सांगतो म्हटल्यावर महादेव म्हणाले, माझ्या घरी लेकरं बाळ आहे. नाही म्हणाल, तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल, उद्या मागतो. उद्या मागतो म्हटल्यावर तर मग महादेव थांबले. कारण की संत होते, संताचं ऐकावंच लागते. मग सकाळ झाली. सकाळी उठल्या उठल्याच महादेव मन्मथ स्वामीकडे आले की आता माग, काय मागायचं तुला ते माग. मन्मथ स्वामी म्हणाले, थांब जरासं, आता सकाळ झाली, आता मला आंघोळ करू द्या, स्नान करू द्या, पूजा करू द्या, आणि नंतर तुम्हाला मागतो मी. मन्मथ स्वामीनं पूजा केली. पूजाला 2 घंटे लागले. 2 घंटे लागले. मग नामस्मरणाला बसले मन्मथ स्वामी.